श्री गुरुभ्यो नमः. श्री हरे नमः. हरे श्री वादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य प्रणीतम श्रीमद भगवद्गीता तात्पर्यम प्रवचन दुसरे. प्रवचन दुसरे. श्री गुरु मंगलाचरण. त्यात आहे का हे हे आहे का आपल्या गीतेच त्यात हेच आहे. नमस्कृत समस्त गुण संपूर्ण सर्व दोष मस्त विवर्जितम्. गुण संपूर्ण सर्व दोष विवर्जितम नारायणं नमस्कृत्य गीता तात्पर्यमुच्यते. थोडंच आहे. शास्त्रेषु भारतं सारं तत्र नाम सहस्रकं वैष्णवं कृष्ण गीता च तज्ज्ञानान्मुच्यते अंजसा. हरे नमः. श्री गुरुभ्यो नमः. इथून सुरू करायचं आपल्याला. इत्यादिना युद्धस्य स्वधर्मत्वम् इत्यादिना विष्णुभक्तिरेव इत्यादिना विष्णुभक्तिरेव हे सुरुवातीच सुरुवात हे आहे. आहे. विष्णुभक्तेः एव सर्वसाधनोत्तमत्वम्. हम्म. हे सगळे जे वाक्य वर सांगितले आहेत त्या सगळ्या वाक्यांनी काय सांगितलं जातं तर विष्णुभक्तीच सर्वश्रेष्ठ असणार असं साधन आहे, उत्तम असणार असं साधन आहे. हम्म भगवत आराधनसेव कर्तव्यत्वे म्हणून सांगितलं. इत्यादिना स्वधर्मेण भगवद आराधनस्यैव कर्तव्यत्वं तदन्यस्य त्याज्यत्वम्. हे सगळं झालं. इत्यादिना विष्णुभक्तेरेव सर्वसाधनोत्तमत्वम् परोक्षापरोक्ष ज्ञानो ज्ञानिनोऽपि मोक्षस्य तदधीनत्वञ्च. परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान या दोन्ही मध्ये ज्ञानिनः ज्ञानिनोऽपि मोक्षस्य तदधीनत्वं. ज्ञानी लोकांना देखील ते परमात्म्याच्या अधीन राहणेपणा जे आहे की नाही हे दाखवून दिलेलं आहे. आणि मोक्ष देणापणा देखील देण्याची गोष्ट देखील त्या परमात्म्याच्याच हातात आहे असं सांगितलेलं आहे. म्हणून म्हणून म्हणत असतात मत कर्म कृन्मत परमः मद्भक्त संगवर्जितः निर्वैरा सर्वभूतेषु यः स मामेति पांडव. म्हणून 11व्या अध्यायात 55वा श्लोक आहे. त्या श्लोकांनी काय सांगितलं आहे मत्कर्म कृत माझ्याबद्दल कर्म करणारा परमहा म्हणजे सर्वश्रेष्ठ असणारा असा माझा भक्त. परमहा मद्भक्त तो कसा असावा संगवर्जित. संघ वगैरे ठेवून घेऊ नये, इकडचा तिकडचा कोणाशी संघ लावून घेऊ नये. आणि त्याशिवाय अजून काय असावं निर्वैर कोणाशीही वैर करायला जाऊ नये. सर्व प्राण्यांच्या ठिकाणी जो कोणी वैर इत्यादी बाळगत नाही, ठेवून घेत नाही असा जो कोणी आहे हा सा मामेति पांडव मला येतो बरं का, माझ्याकडे येतो हे पांडवा, हे गोष्ट समजून घे. म्हणजे मत्कर्मकृत असावं. कोणतेही कर्म केलेले कोणाच्यासाठी म्हणून केलेले असावे, परमात्म्याच्या प्रीत्यर्थच केलेले असावे.
म्हणजे आपण जे काही कर्म करतो त्या शेवटी जे आहे कृष्णार्पण बुद्धी ठेवून घेऊन किंवा कृष्णार्पण करत आहोत असं समजून घेऊन करायला पाहिजे. मत कर्म कृत मत परमहा. सर्वश्रेष्ठ असणारा कोण आहे? परमात्माच आहे. त्याशिवाय भक्ती कोणाची करावी? इतर कोणाचीही भक्ती न करता मदभक्त हा परमात्म्याचीच भक्ती करावी. संघ कोणतेही लावून घेऊ नयेत. इकडचे तिकडचे कोणतेही संसर्ग संघ वगैरे करायला जाऊ नये. आणि सगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी काय करावं? वैर कधीही ठेवून घेऊ नये. निर्वैर हा सर्वभूतेषु. एवढे सगळे लक्षण राहावे लागतात बरं का. मत्कर्मकृत मत्परमः मद्भक्तः संगवर्जितः सर्वभूतेषु निर्वैरः. हे पाच गोष्टी जो कोणी बाळगतो म्हणजे जो आपले करून घेतो सात म्हणजे सात्मपर म्हणजे स्वतःच्या अधीन करून घेतो तो हे पांडव कुठे येतो? मामेती माझ्या स्थानाला येतो. इत्यादीना भक्तस्यापि तत्कर्म विकर्म त्यागश्च कुरु. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीने काय सांगितलेलं आहे? भक्त असणारा जरी असला तरी देखील त्यांनी काय करावं? कर्म त्या परमात्मा प्रीत्यर्थ करावा. विकर्माचा त्याग, विकर्म विरुद्ध कर्म जे असतात की नाही त्याचा त्याग करावा, ही गोष्ट सांगितलेली. कुरु कर्म एव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम. म्हणून काय सांगितलेलं आहे? तू केव्हाही कर्म कर. कर्म करणे हे सगळ्यांच्यासाठी लागू आहे. सगळ्यांनी करायलाच पाहिजे. कुरु कर्म एव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम. पूर्वज लोकांनी अत्यंत प्राचीन काळापासून केलेलं जे काही कर्म आहे ते कर्म कर. पूर्वही म्हणजे पूर्वज लोक. पूर्व कृत म्हणजे पूर्वीपासून करत आलेलं कर्म. तुम्ही स्वतः नवीन कोणतंही कर्म सृष्ट करू नका. लगे पूर्वज लोकांनी जे काही कर्म करत कर्म करत राहिलेले आहेत की नाही तसलेच कर्म करावे. तुम्ही स्वतःनी कोणतंही कर्म करू नाही. म्हणून पूर्वज लोकांचे कर्म करावे. प्राचीन लोकांनी जे सांगितलं असते तसं वागावं असा अर्थ आहे. इत्यादिना ज्ञानिनोपी भगवत कर्म. या सगळ्या गोष्टींनी ज्ञानी असणारे लोक असले तरी भगवंताचे कर्म त्यांनी केलेले असते. तुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवा अपि अस्य रूपस्य नित्यं दर्शनकांक्षिणः. 52व्या श्लोकात सांगितलेलं. सुदुर्दर्शमिदम, अत्यंत दुर्लभ असणार असं दर्शन हे मी तुला देत आहे. आणि माझं जे तू रूप पाहिलेले आहेस की नाही, दृष्टवानसी रूपम दृष्टवानसी याच ममा, माझे जे रूप तुला मी दाखवलेलं आहे तू जे पाहिलेलं आहेस की नाही तसले रूप पाहण्यासाठी म्हणून देवा अप्यस्य रूपस्य, देवता लोक देखील ते रूप पाहायची इच्छा, मी जे दाखवलेलं रूप आहे ते रूप पाहण्याची नित्य अपेक्षा करत असतात. देवापि अस्य रूपस्य नित्यम दर्शनकांक्षिण. इष्टोऽसि मे दृढमिती, फार अत्यंत आवडता आहेस म्हणून सतो वक्ष्यामि, म्हणून तुला मी तर सांगत आहे. तुझ्या हिताची गोष्ट तुला सांगत आहे. तू मला फार आवडता आहे त्याकरता मी हे हितकारक असणारी गोष्ट तुला सांगत आहे. दैवी संपत विमोक्षाय. दैवी संपत, दैवी जी संपत असते की नाही, देवी म्हणजे ह्याच्या देवाच्या बद्दल प्रीत्यर्थ, देवा प्रीत्यर्थ केलेली जी कोणती संपत्ती आहे ती सगळी मोक्षाला कारणीभूत होते. दैवी संपत विमोक्षाय निबंधाय आसुरी मता. आसुरी संपत्ती देखील अशी आहे. आसुरी संपत्ती म्हणजे आसुरांनी जे आपलेले असतात, आपलं म्हणून घेतलेले असतात की नाही ती संपत्ती.
ती सगळी संपत्ती कशासाठी कारणीभूत होते? निबंधाय आसुरी मदा, संसार बंधना घालण्यासाठी कारणीभूत असणारी याची ती संपत्ती असते. आसुरी संपत्ती किंवा ही आसुरी, असुसु रमंत इथे आसुरा हा. असुर लोक कोण असतात ना, त्या केवळ आसूमध्ये असतात. ते म्हणजे प्राण राहण्यासाठी म्हणून प्राण असूच तर आपल्याला हे कामाला येत असं समजून घेतात. म्हणून तशी त्यांनी जे बाळगलेली संपत्ती असते की नाही, ती संपत्ती प्राणधारणार्थ आपण आपलेली म्हणजे आपली म्हणून असं केलेली जी संपत्ती असते की नाही, तसली संपत्ती आसुरी संपत्ती म्हणतात. बाकीच्या सगळ्या संपत्ती कशा असतात? आपल्याला मोक्षाला कारणीभूत असणारी अशी संपत्ती असते. जे दैवी संपत्ती असते की नाही, ते सगळे मोक्षाला कारणीभूत आहे, परमात्म्याचा अनुग्रह प्राप्त व्हावा या उद्देशाने केलेले असते. बाकी आसुरी संपत्ती सगळी मात्र तुम्हाला बंधन घालण्यासाठी म्हणून कारणीभूत बनते. महाशुच संपदम दैवीम अभिजातोष पांडव. हे पांडवच चांगल्या कुलामध्ये वंशामध्ये जन्मलेला आहे. याकरता महाशुच संपदम दैवीम, महाशुच म्हणजे त्याबद्दल आठवण देखील काढू नको. महाशुच म्हणजे समजून घेऊ नको, बाळगून घ्यायला जाऊ नको, विचार करायला जाऊ नकोस. दैवी संपत्ती जी आहे त्याच्यासाठी दुःखित होऊन मी अरे बापरे, दैवी संपत्ती इतकी कष्टाची आहे, इतकी मेहनत केली तर प्राप्त होती असं म्हणून समजावून घेऊन त्याच्याबद्दल दुःख बाळगून घेऊ नकोस. महाशुच संपदम दैवीम, दैवी संपत्ती फार दुःखकारक आहे, शोककारक आहे, कष्टदायक आहे, असा विचार कधीही बाळगून घेऊ नकोस. हे पांडव मोठ्या वंशामध्ये कुलामध्ये उत्पन्न झालेलं आहे, त्याकरता त्याच्याबद्दल दुःख करून घेऊ नकोस. काय करावं? मला ही दैवी संपत्ती अशी आहे की बाहेर कुठं जायचं झालं तर धोतर वगैरे उपरण वगैरे बांधून जावं लागतं, पॅन्ट वगैरे इत्यादी घालून हिंडायला येत नाही. याकरता असं ते धोतर नेसणं, शेंडी सोडणं, उपरणं पांघरणं, नाम वगैरे धारण करणे, हे सगळे दैवी संपत्ती आहे ना. ती दैवी संपत आहे म्हणजे मला फार दुःखदायक आहे हो, काय करावं हो, असं होतं हो, तसं होतं हो म्हणून त्याच्याबद्दल दुःख बाळगून घेऊ नकोस, इतका अर्थ आहे त्याचा. महाशुच संपदम दैवीम दैवीम प्रकृती माम समास प्रकृती प्रकृती हा दैवीम अभिजातोषि पांडव महात्मानस्तु माम पार्थ. हे पार्थ, महात्मा लोक जे असतात की नाही, ते सगळे लोक दैवी प्रकृती आश्रित स्वाभाविकपणे दैवी संपत्ती जी आहे की नाही, त्या संपत्तीला आश्रय करून घेऊन राहत असतात. भजन अनन्य मनसः, अनन्य भावनानी, अनन्य भावनेने मनस म्हणजे मनामध्ये विचार करून मला जाणून घेऊन ते सगळे भजन करतात. माम भजन्ते भजंती अन्य अनन्य मनसः, अनन्य मनसा म्हणजे मनामध्ये दुसरा कोणताही विचार न बाळगता माझे भजन करतात, मला प्राप्त करून घ्यायसाठी म्हणून चिंतन करत असतात. ज्ञात्वा भूतादिमव्ययम, मनात काय विचार करतात ते? भूतादी सगळ्या प्राण्यांना आधी मीच आहे, अव्यय देखील मीच आहे, माझ्याबद्दल केलेले कधी नष्ट होत नसतं, तो विचार समजून घेऊन विचार विचार ठेवून घेऊन करतात ते. दर्शयात्मानमव्ययम, दर्शय आत्मानम अव्ययम, अव्यय असणाऱ्या परमात्म्याला दाखवतात त्या संपत्तीने, म्हणजे ती गोष्ट करायला जाऊन दर्शय आत्मानम अव्यय, अव्यय असणाऱ्या परमात्म्याला जाणतात ते लोक. दर्शय आत्मानम अव्ययम याप्रमाणे सांगितलेलं आहे.
दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वर्यम्. असं सांगितलं कारणाने म्हणजे त्यांनी काय केलं, उत्तम रीतीचं परमात्म्याचं रूप दाखवलेलं आहे. दर्शयात्मानम अव्ययम सांगितलंय. हं? दर्शयामास पार्थाय परमं रूपम अव्ययम इत्यादी ना. हे दर्शयामास पार्थाय, पार्थाला काय दाखवलेलं आहे, स्वतःचं परमश्रेष्ठ असणारं असं रूप दाखवलेलं आहे. ऐश्वर म्हणजे नियमन करणारं रूप, सगळ्यांच्यावर नियमन करणारं असं रूप दाखवलेलं आहे. इत्यादिना अर्जुनस्य उत्तम अधिकारी अधिकारित्वम अपरोक्ष ज्ञानित्वंच. या सगळ्या गोष्टीने काय सांगितलेलं आहे, अर्जुन हा कसा आहे, उत्तम अधिकारी आहे, अपरोक्ष ज्ञानी आहे, हे दाखवलेलं कळवलेलं आहे. न मे विदुस्सुरगणाः प्रभवं न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वजा. सगळे सुरगण देवता गण देखील माझ्याबद्दल पूर्ण रीतीने जाणून घेऊ शकत नाही. मी कसा जन्माला आलो, मी कसा अवतरलो इत्यादी जे आहे, ऋषिगणांना देवतागणांना कोणालाच कळत नाही. अहम आदिर्हि देवानां, सगळ्या देवतांच्यासाठी देखील मीच आहे कारण आधी. महर्षीणांच सर्वशः, सगळ्या महर्षी लोकांना देखील मीच आधी आहे, मुख्य कारण आहे असं दाखवलेलं आहे. यो माम अजम अनादिंच वेत्ति लोकमहेश्वरम. मला जन्म इत्यादी नसलेला, अज अनादी काळापासून असलेला आहे असं जो कोणी लोक महेश्वर म्हणून मी सगळ्या लोकांचा महान असणारा ईश्वर नियमन करणारा आहे असं जो कोणी जाणतो, असा तो व्यक्ती असंमूढ समर्थेषु, कोणत्याही प्रकारचा मोह त्याला प्राप्त होत नाही. या मर्त्य लोकांमध्ये जो कोणी अशा रीतीने मला जाणतो, तो मनुष्य सर्व पापेही प्रमुच्यते, सगळ्या प्रकारच्या पापाने नष्ट होतो, मुक्त होतो. बुद्धिर्ज्ञानम असम्मोह क्षमा सत्यम दमः महर्षय सप्त पूर्वे. बुद्धी, ज्ञान, असम्मोह, क्षमा, सत्य, दम आणि शम, हे 7 गोष्टी बरं का. बुद्धी म्हणजे परमात्म्याला चांगल्या रीतीने जाणून घेणे. धर्मम बुद्धी, त्यानंतर ज्ञानम, ज्ञान परमात्म्याच्या बद्दलचं ज्ञान, त्याच्यामध्ये कधीही शंका येऊ नये. असम्मोह, असम्मोह म्हणजे त्याच्याबद्दल कधीही मोह इत्यादी न होणे. क्षमा, क्षमा म्हणजे सहनशीलता. सत्यम, खरं बोलणेपणा. दमहा, परमात्म्याच्यावर निष्ठा, दृढ विश्वास. शमो, सत्य, दमहा, शमहा. शमहा म्हणजे काय, दमहा इंद्रिय निग्रह, शमो मननिष्ठता बुद्धी म्हणून असं सांगितलंय. शम शब्दाचा अर्थ काय, क्षमा, मननिष्ठता, बुद्धीला शम म्हणतात. भागवतात सांगितले शम शब्दाचा अर्थ क्षमा, मननिष्ठता बुद्धी. परमात्म्याच्या मध्ये निष्ठा राहणारी, निष्ठा बाळगणारी अशी जी बुद्धी असते की नाही, त्या बुद्धीला क्षमा म्हणतात. दम म्हणजे काय, इंद्रिय निग्रह. दम हा इंद्रिय निग्रह. शमो मननिष्ठता बुद्धी, दमो दम इंद्रिय निग्रह. क्षमा, क्षमा म्हणजे काय, क्षमा करणे आणि सत्य बोलणे. क्षमा करणे, सत्य बोलणे, त्याचप्रमाणे इंद्रिय निग्रह करून राहणे, परमात्म्याच्या ठिकाणी निष्ठा बाळगणे. हं? बुद्धी, चांगली बुद्धी, ज्ञान, ज्ञान आणि असा मोह, हे 3 आणि हे 7, 4 7, हे एकूण हे 7 गोष्टी महर्षया सप्तपूर्वे. सप्त महर्षींनी देखील हे पूर्व काळीपासून करून दाखवलेले आहेत आणि करत आलेले आहेत.
ते सगळ्यांनी बाळगावं. एताम विभूती योगंच, हाच विभूती योग म्हणून ह्यालाच म्हणतात. विभूती, परमात्म्याचे विभूती कशी आहे हे जाणून घेणे ह्यालाच म्हणतात. अहम सर्वस्य प्रभवः मत्तः सर्वं प्रवर्तते. सगळ्या गोष्टीला मीच उत्पन्न करणारा आहे. माझ्यामुळे सर्व प्रवृत्त होत असतात. कोणतीही प्रवृत्ती माझ्यामुळेच होत असते. चांगलं काम करायची जी प्रवृत्ती होती ती देखील माझ्यामुळेच होती. वाईट काम करायची जी प्रवृत्ती होती ती देखील माझ्यामुळेच होती. म्हणून या ठिकाणी काय सांगितलंय? मत्तः सर्वं प्रवर्तते. कोणतीही गोष्ट करायला मनुष्य जे जातो ते देखील परमात्म्याच्या अनुग्रहाने जातो. परमात्म्याच्या इच्छेनेच करतो. इति मत्वा असं मनामध्ये ठेवून घेऊन भजनते माम, ज्ञानी लोक माझी भजन करतात, माझ्या ठिकाणी भक्ती करत असतात. भज संभक्तौ, भजनते म्हणजे चांगली बुद्धी, चांगली भक्ती बघतात. बुधा भाव समन्वित, सगळे ज्ञानी लोक भाव समन्वित, भावभक्ती ही भक्तीने युक्त होऊन परमात्म्याच्या ठिकाणी हं, भक्तिपूर्वक त्या परमात्म्याला जाणून मग त्याची भजन करतात, त्याची पूजा अर्चा वगैरे इत्यादी करतात. तेषामेव अनुकंपार्थम, त्यांच्यावर दया, अनुकंपा म्हणजे दया. तेषामेव अनुकंपार्थम अहम अज्ञानजंतमः, त्यांच्या अनुकंपेवर म्हणजे त्यांच्यावर दया करूनच, दया करण्यासाठी म्हणूनच मी अज्ञानजंतमः नाशयामी, अज्ञानापासून येणारं जे तम आहे, अज्ञान आहे, अज्ञानापासून येणारं जे हा हे आहे, अज्ञानजम तमहा, तमहा म्हणजे असमूढो तमहा, म्हणजे कोणतीही गोष्ट न करणे ह्याला म्हणतात तमा, म्हणजे अज्ञान त्याचा अर्थ. अज्ञानापासून उत्पन्न होणारं जे काही अंधार आहे की नाही, म्हणजे तुम्हाला न करणारी गोष्ट आहे की नाही, ते सगळं नाशयामी, मी नाश करतो, दूर करून टाकतो. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरा, त्या सगळ्या अशा असं जे करणारे लोक असतात की नाही, त्या सगळ्या लोकांना उद्धार करणारा, कुठून उद्धार करणे? मृत्यू संसार सागरात, ज्याच्या मागे मृत्यू नावाचा दोष असतो की नाही, लागलेला असतो की नाही, मृत्यू नावाचं चिट्टून असतो की नाही, तशा संसारापासून मी त्याला उद्धार करतो. तसला मृत्यू ज्या ठिकाणी असतो तसल्या प्रकारचा संसार तुम्हाला लागू नाही. असं समजून मी त्याचा त्या सगळ्या गोष्टीचा नमस्कार नाश करतो. भोक्तारम यज्ञ तपसाम, यज्ञ तपश्चर्या इत्यादिकाचा भोक्ता म्हणजे अनुभव करणारा, स्वीकार करणारा. जे काही आपण यज्ञ याग तपश्चर्या वगैरे करतो ते सगळं परमात्मा स्वीकार करत असतो. का बाबा? तर तो सर्व लोक महेश्वर आहे. सगळ्या प्राण्यांच्यासाठी म्हणून महान ईश्वर कोण आहे? तोच आहे. याकरता त्या सगळ्या लोकांनी केलेले, कोणत्याही सगळ्या लोकांनी केलेले जे काही यज्ञ किंवा तपश्चर्या असते ते सगळे परमात्मा स्वीकार करतो. भोक्तारं सर्व यज्ञ यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां, मी सगळ्या प्राण्यांसाठी सुहृद आहे, मित्रासारखा आहे. सुहृद म्हणजे मित्र. सुहृदं सर्वभूतानां, त्यांच्याबद्दलची कळकळी मला आहे असा अर्थ. सुहृद शब्दाचा अर्थ चांगलं, चांगलं हृदय बाळगणं, कळकळी म्हणतात त्याला. सुहृदं सर्वभूतानां, सर्व प्राण्यांच्या ठिकाणी कळकळी मला आहे बर का. ज्ञात्वा मां शांती मुच्यते, ही गोष्ट जाणून घेतली असताना शांती, आनंद वाटतो कोणाला बर का. शांती मुच्यते, मुच्यते म्हणजे प्राप्त करून घेतो, शांती प्राप्त करून घेतो. ज्ञानंते ते अहं सविज्ञानम इदं वक्ष्याम्य शेषतः. पहा, चांगल्या विज्ञानाने संपन्न युक्त असणार असं ज्ञान तुला मी सांगतो, पूर्णपणे सांगतो. ज्ञानंतेहं सविज्ञानम,
विवेचनपूर्वक असणारं जे ज्ञान असते त्याला विज्ञान म्हणतात. सामग्रेर सामस्येर जे ज्ञान असते त्याला ज्ञान म्हणतात. विष्णू याप्रमाणे सामग्रीनं जाणणं याला ज्ञान म्हणतात. विष्णू विषम नुदती इति विष्णू हे विवेचनपूर्वक ज्ञान. विषय संसार रूपी विषय नुदती म्हणजे दूर सरकवतो विष्णू म्हणतात. असं ज्ञान हे सगळं कळून घेऊन जे तुम्हाला ज्ञान बुद्धी येते की नाही त्याला म्हणतात विज्ञान. विष्णू या पदाने विष्णू परमात्म्याचं विज्ञान असं. ज्ञानंतेहं सविज्ञानम इदं वक्ष्याम्यशेषतः. ही गोष्ट मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो. म्हणाले यज्ञात्वा नेह भूयोन्यत ज्ञातव्यम अवशिष्यते. जे जाणल्यानंतर पुन्हा दुसरं काही गोष्ट जाणून घ्यायची राहतच नाही बरं का. यज्ञात्वा न य भूयः अन्यत. हे जे जाणल्यानंतर पुन्हा अजून काही जाणण्याची गोष्ट राहती असं नाहीच आहे. यज्ञात्वा नेह भूयोन्यत ज्ञातव्यम अवशिष्यते. जाणून घ्यायची काही आवश्यकताच राहत नाही, आवश्यकताच राहत नाही. म्हणून अहम कृत्स्नस्य जगतः. मी समस्त जगाचा सगळ्या जगाचा कृत्स्न म्हणजे सगळ्या. अहम कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रभवः प्रलयात प्रलयस्ततः. मी सगळ्या जगाचा उत्पन्न करणारा, प्रभव म्हणजे उत्पन्न करणारा, प्रलय देखील करणारा मीच आहे. अहं कृत्स्नस्य जगत प्रभव प्रलयस्ततः. मत्तः परतरं नान्यतः. मला सोडून दुसरा असणारा उत्तम गोष्ट कोणतीही नाही. मी सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. मला सोडून दुसरं कोणतं तरी असू शकते का म्हणलं तर नाही. मत्तः परतरं नान्यत किंचित अस्ति धनंजय. मला सोडून दुसरी कोणतीही तरी गोष्ट असेल जाणून घ्यायची राहिली असं कधीच होत नाही. मला जाणलं तर सगळं काही जाणलेलं होतं. किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम. माझ्यामध्ये सगळ्या गोष्टी, हे सगळ्या गोष्टी आहेत की चांगलेपणाचे जितके काही गोष्टी आहेत की चांगलेपणा नावाचे ते सगळे मयि सर्वम इदम प्रोतम. माझ्यामध्ये सगळे कसे मणी सूत्रामध्ये घातले जातात, जोडले जातात, त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी माझ्यामध्येच ओवले जातात. ओवणे म्हणतात त्याला. विवन. सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. एखाद्या दोऱ्या म्हणजे दोरीमध्ये जसं मणी गण अनेक प्रकारचे मणी जोडले जातात, लावले जातात, ठेवले जातात, त्याप्रमाणे म्हणून सांगतात. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनुसूयवे. ही गोष्ट मी तुला अत्यंत गुह्यतम, अत्यंत गोप्य असणारी ही गोष्ट मी तुला अनुसू हा प्रवक्ष्यामी अनसूयवे. असूया इत्यादी न बाळगणाऱ्या. असूया म्हणजे असूया म्हणजे द्वेष इत्यादी न बाळगणाऱ्या. अनसूयवे म्हणजे न बाळगणारा. असूया इत्यादी न ठेवून घेणारा म्हणजे माझ्याशी द्वेष भावना न ठेवून घेणाऱ्या तुला मी हे सगळं गोष्ट सांगतो आहे. गोप्यतम असणारी गोष्ट तुला सांगत आहे. म्हणजे कधीही परमात्म्याच्या ठिकाणी असूया ठेवून घे. ज्ञानम विज्ञान सहितम ज्ञात्वा मोक्षसे अशुभा. विज्ञानाने युक्त असणारं असं ज्ञान तुला मी सांगितलं आहे. जे जाणलं असताना मोक्षसे अशुभात, अशुभ गोष्टीपासून दूर होऊन जातो, मुक्त होऊन जातो. राजविद्या राजगुह्यम ह्याला काय म्हणतात? राजविद्या. राजविद्येमध्ये राज म्हणजे राजपदावर असणारी सर्वश्रेष्ठ असणारी. राजगुह्यम गोप्य असणाऱ्या गोष्टीमध्ये अत्यंत गोप्य असणाऱ्याची, राजासारखी असणारी, सर्वश्रेष्ठ असणाऱ्याची ही विद्या तुला मी सांगत आहे. ज्ञानम विज्ञान सहितम ज्ञात्वा मोक्षसे राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम्. म्हणून याप्रमाणे अत्यंत सर्वश्रेष्ठ असणाऱ्याची पवित्र असणाऱ्याची गोष्ट तुला मी सांगितली.
मया ततमिदं सर्वं, मीच हे सगळं तत म्हणजे व्यापलेलं आहे. मीच हे सगळं जग अव्यक्त रूपी असणाऱ्या माझ्यामुळेच हे सगळं व्यापलेलं आहे. मया ततमिदं सर्वं जगत अव्यक्त मूर्तीना, अव्यक्त स्वरूपी असणाऱ्या माझ्याकडूनच माझ्यामुळेच हे सगळं जग व्यापलेलं आहे म्हणून सांगितलंय. मत्सानी सर्वभूतानी, सगळे प्राणी देखील माझ्यामध्येच आश्रय करून माझ्यावरच आश्रय करून राहत असतात. न चाहम तेष्वस्थित, त्यांच्यामध्ये मी राहतो म्हणून ते असे राहतात असं नाही. माझ्यामुळे माझ्यावर आधारूनच ते लोक राहतात. मी त्यांच्यावर आधारून राहतो असं कधी समजून घेऊ नका. भूत भृन्न च भूतस्थः, मी भूतांना धारण करणार आहे, भूतामध्ये राहतो असं समजू नका. न तत्समस्त्यभ्यधिक कुतोन्य, तुझ्यासारखाच कोणी नाहीये परमात्माला म्हणतात. तुझ्यासारखाच कोणी नाही तर तुझ्यापेक्षा अधिक आहे कोण असू शकेल वर, कोण वर राहू शकेल. परम भूय प्रवक्ष्यामी, त्याच्यानंतर सर्वश्रेष्ठ असणारी गोष्ट मी तुला सांगतो. दुसरी गोष्ट मी तुला सांगतो. ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम्, जितके ज्ञान आहेत त्या सगळ्या ज्ञानामध्ये उत्तम असणारं ज्ञान म्हणजे तेच आहे. ते दुसरं कोणतीही परम भूय प्रवक्ष्यामी ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम्, मम योनिर्महद्ब्रह्म यत्तस्मिन् गर्भं ददाम्यहम्. मम योनी, माझ्यापासून जन्माला आलेला महद्ब्रह्म, सर्वश्रेष्ठ चतुर्मुख ब्रह्मदेव आहे. तस्मिन् गर्भम ददाम्यहम, आणि त्याच्यामध्ये सगळे हे गर्भ, हे सगळे प्रजा सगळ्यांना त्याच्यामधूनच उत्पन्न करतो, त्या ब्रह्मापासूनच उत्पन्न करतो. गर्भम ददाम्यहम संभव सर्वभूतानां ततो भवति भारत, सगळ्या प्राण्यांचा संभव म्हणजे उत्पत्ती त्याच्यामुळेच होत असते. हे भारत, ही गोष्ट चांगली जाणून घे. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्याव्ययश्च, अमृत अव्यय असणाऱ्याशी प्रतिष्ठा देणारा, त्यांना प्रतिष्ठा देणारा मीच आहे बरं का. ब्रह्मणो हि प्रतिष्ठा, म्हणून मी ब्रह्माला ब्रह्मपद म्हणजे सर्वश्रेष्ठ असणारी मी प्रतिष्ठा म्हणजे मीच आहे. अमृतस्य अव्ययस्य, अमृत लोकाचा देखील मीच आहे प्रतिष्ठा. अव्यय असणार असं, नाशरहित असणार असं स्थान जर तुम्हाला पाहिजे असेल तर, परब्रह्माचं स्नान पाहिजे म्हणलं तर ते मिळायला मीच कारणीभूत आहे. शाश्वतस्य च धर्मस्य, केव्हाही पण एक प्रकारचा धर्म करायची भावना देखील मीच देत असतो. सुखस्य एकांतिकस्य च, सुखस्य सुख, एकांतिक सुख, एकांतिक म्हणजे एक, शेवटी ह्याच्यापेक्षा हा मोठा त्याच्यापेक्षा हा मोठा असं विचार करत 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 शेवटी शेवटी कोण एक राहतो तर तोच परमात्मा आहे. तसलं सुख, आत्यंतिक सर्वश्रेष्ठ असणार असं सुख म्हणजे देखील मीच आहे, देणारा देखील मीच आहे असा अर्थ. शाश्वत धर्म देखील मी दाखवतो, शाश्वत सुख देखील माझ्यामुळेच मिळेल, एकांतिक सुख देखील माझ्यामुळेच. द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव, त्या लोकांमध्ये दोन पुरुष आहेत, एक अक्षर, दुसरा अक्षर. अक्षर म्हणजे सर्व भूत आणि सर्व प्राणी, आणि कूटस्थो अक्षर उच्यते, कूटस्थ असणारी प्रकृती देवी ती अक्षर शब्दाने वाच्य आहे. उत्तम पुरुष त्वन्य, या दोघांच्या पेक्षा उत्तम असणारा पुरुष कोण आहे? परमात्मेत्युदारतः, परमात्मा हाच उत्तम पुरुष आहे. जो लोकत्रयम आविष्य, जो सगळ्या लोकांमध्ये आविष्ट होऊन अव्यय ईश्वर धारण करतो. अव्यय असणारा, त्याला कोणतेही नाश, कष्ट, दुःख इत्यादी नसणारा तो ईश्वर जो आहे की नाही, तो ईश्वर सगळ्या लोकांमध्ये प्रविष्ट होऊन धारण करतो. परम यस्मात् क्षरमधीतो हम अक्षराद बीजोत्तम, अक्षरापेक्षा मी वेगळा आहे,
आणि अक्षर असणाऱ्या प्रकृतीपासून मोठा आहे. याकरता आतोस्मी लोके वेदेच प्रथित पुरुषोत्तम. याकरता लोकांमध्ये वेदामध्ये सगळीकडे प्रसिद्ध असणारा आहे मी. काय काय म्हणून प्रसिद्धी आहे मला? पुरुषोत्तम म्हणून. उत्तम पुरुष खरंय. यो माम एवं असम्मूढो जानाति पुरुषोत्तम. जो कोणी अशा रीतीने मूढ भावना पूर्णपणे सोडून देऊन पुरुषोत्तम नावाचा मी आहे असं जाणतो, सर्व समजतो, तर सर्वविद भजते माम. तोच सगळं जाणणारा होतो, सगळ्या गोष्टी जाणलेला होतो, हे जाणणारा असा होतो. न माम सर्व भावेन भारत भजती. सगळं जाणून मला चांगल्या भावनेने, सगळ्या भावनेने, सगळ्या रीतीने भजन करतो, भक्तीने सगळं करतो. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ. त्याप्रमाणे अत्यंत गोपनीय असणारं असं शास्त्र मी तुला सांगितलंय. हे अनग पापरहित असणाऱ्या, हे जाणून घेऊन येतच बुद्ध्वा बुद्धिमानच्या. ही गोष्ट जाणल्यानंतर बुद्धिमान होतो, कृतकृत्य होतो हे भारत. म्हणून हे 15व्या अध्यायामध्ये 20 श्लोकापर्यंत हीच गोष्ट सांगितलेली आहे. न मे पार्थ अस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. हे पार्थ, या तिन्ही लोकांमध्ये मी काहीतरी करायचं राहिलेलं असं काही नाही आहे. मी हे न कर, हे सोडून दिलं बरं का, हे केलं नाही असं कधीच होत नाही. न मे पार्थ अस्ति त्रिषु लोकेषु. तिन्ही लोकांमध्ये काहीतरी करायचं राहिलं असं नाही. ते न न अना न नानवाप्तम. अनवाप्त म्हणजे मिळून घेतलेलं नाही, प्राप्त करून घेतलेलं नाही, आज ह्याच्या हाती काही लागलेलं नाहीये असं म्हणण्यासारखी कोणतीही त्रैलोक्यामध्ये कोणतीही गोष्ट नाही आहे बरं का. आम्ही पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन न अनाप्तम न अनावाप्तम. मला हे अवाप्त, अवाप्त झालेलं म्हणजे काय, मिळालेलं, प्राप्त झालेलं. अनावाप्त